हे बिडाचं आप्पे पात्र आहे. आप्पे पात्र पहिलं गॅसवर ठेवून चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे भरपूर तेल घालून घ्यायचे. तेल घालताना अजिबात कंजूसी करू नका. जेवढे आप्पे पात्र तेल पिऊन घेईल तेवढेच चांगले, तितके ते नॉनस्टिक होते. गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच खूप मोठीच ठेवायची. हे बघा, कांदा टाकल्याबरोबर लगेच कशी उकळी आली आणि एकच कांदा बारीक चिरून घातला आहे मी. तर प्रत्येक याच्यामध्ये थोडा थोडा करून कांदा घालून घ्यायचा. तुम्ही म्हणाल यात काय नवीन, हे तर आम्हाला माहीत आहे. कांदा चांगला जळून द्यायचा याच्यामध्ये, हे तर सर्वांना खरोखरच माहीत आहे. बिडाचे जर आप्पे पात्र असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कांदा बघा पूर्ण काळाकुट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. आता हे आप्पे पात्र पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण कांदा काढून घेऊया. म्हणजे त्याला स्वच्छ कसं करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आप्पे पात्र जर का तुम्हाला नवीन घ्यायचे असेल ना तर खरखरीत नका घेऊ. खरखरीत जर का आप्पे पात्र घेतले ना तर काय होते, प्रत्येक वेळेस आप्पे बनवताना त्याच्यातला जो थोडा थोडा खरखरीतपणा, थोडे थोडे कण त्या आप्पेला लागून आप्पे खाताना कचकच लागतात. हे आप्पे पात्र मी ऑनलाईन विकत घेतले आहे आणि आजकाल तर सगळीकडे किंमत सारखीच झाली आहे. त्यामुळे कुठूनही घेतले तरी चालते, पण ऑनलाईन चांगले मिळते. हा जळालेला कांदा आणि तेल मी पूर्णपणे काढून घेतले. तेल उरले आहे ना त्याचा वापर नका करू, ते फेकून द्या. आणि कपड्याचा वापर न करता टिश्यू पेपरचा वापर करा. कारण टिश्यू पेपरने ना व्यवस्थित आप्पे पात्र साफ करता येते. हे बघा, तुम्हाला समोर दिसतच आहे किती छान क्लीन झालं आहे टिश्यू पेपरने. आता याला आपण कपड्याने पुसूया. तुम्हाला कपडा पण दाखवते. जरासुद्धा काळा नाही झाला, अगदी स्वच्छ आहे कपडासुद्धा. म्हणजे अशा प्रकारे आप्पे पात्र छान क्लीन करून घ्यायची. इथे महत्त्वाची सूचना, आप्पे पात्र खूप गरम असेल ना तर डायरेक्ट पाण्यात नका घालू, त्याला तडा जाऊ शकतो. आणि दुसरे, स्टीलच्या घासणीने अजिबात नका घसू. आप्पे पात्र धुतल्यानंतर गॅसवर ठेवून चांगले कोरडे करून घ्यायचे, जेणेकरून त्याला गंज नाही चढणार. तर ही काळजी नक्की घ्या.